नाही खरं आहे, सगळ्या सहकुटुंब आम्ही मतदान केलं आणि आमचं घड्याळ फार जोरात चाललेलं आहे. त्यामुळे आनंद आहे. नांदगाव आणि येवला दोन्ही ठिकाणी हो, दोन्ही ठिकाणी भुजबळ पॅटर्न आहे. हो. हां, काही प्रॉब्लेम नाही. राज्यभराचं काय चित्र वाटतंय सकाळपासून आपण- राज्यभरामध्ये सुद्धा ज्या एकूण जे माहिती घेतो आहे, माहिती 100% गव्हर्नमेंट बनवणार आहे. काही कुठे साहेब काही अनुचित प्रकार वगैरे काही कळतंय आपल्याला? आता काय कुठे काय हे चालतंच हो काय, पण फार मोठा अनुचित प्रकार काही घडल्याचं अजून तरी कुठे काही म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा नाही आणि बाहेर सुद्धा असं काही लक्षात आलेलं दिसत नाही. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड झाला आहे, हा, तर ते मतदारांना आता तात्काळ उभं राहावं लागतं. शेवटी या मशीन्स आहेत आणि या किती हजार किती लाखो मशीन्स असतील, त्याच्यामध्ये काही मशीनमध्ये जे इलेक्ट्रॉनिक म्हटल्यानंतर स्टेजवर गेल्यानंतर मध्येच माईक पण बंद पडतो. काय एवढं सगळी तयारी करून सुद्धा आता एवढं तर हे लाखो मशीन्स असतात. काही वेळेला चुकीचं त्याचं हँडलिंग होतं, काही वेळेला मशीनमध्ये गडबड असते, पण ताबडतोब जे आहे त्या मशीन बदलल्या जातात किंवा दुरुस्त केल्या जातात. मतदारांना काय आवाहन करायचं? मतदारांना एवढंच आव्हान आहे की प्रत्येकानं जाऊन आपला लोकशाहीतील हा महत्त्वाचा अधिकार बजावला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी घटना लिहिली, जी घटना सगळ्यांनी मंजूर केली पार्लमेंटमधील विरोधी पक्ष आणि सरकारी पक्ष, आणि त्यातून जे आहे प्रत्येकाला या देशाचा मालक बनवलेला आहे. हो. झोपडीतला असेल, महालातला असेल, कुठल्याही धर्माचा असेल, ह्या सगळ्या लोकांना प्रत्येकी एकच मतदानाचा अधिकार आहे. म्हणजे पर्यायानं जे आहे तुम्ही आम्ही सगळे या देशाचे प्रमुख आहोत, मालक आहोत, आणि म्हणून आपला कारभार कुणी केला पाहिजे. घरामध्ये जसं एक कुटुंब प्रमुख असतो तसं या राज्याचा कारभार कुणाच्या हातात दिलं पाहिजे हे ठरवण्याचा आता दिवस आहे. त्यामुळे तो सगळ्यांनी आपला मतदानाचा अधिकार अवश्य बजावला पाहिजे असं मी सगळ्यांना विनंती करतो. साहेब, उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका लोकसभेत बसलेला होता. आताचं काय चित्र वाटतं? महाविकास त्यावेळेचे जे आहे लोकसभेच्या वेळेचे प्रश्न वेगळे होते. त्यावेळेला घटना दुरुस्ती होणार आहे 400 पारमुळे, आणि काय झालं, उलट मोदी साहेब निवडून आल्यानंतर त्यांनी घटनेचा सन्मान केला. घटनेवर डोकं ठेवूनच त्यांनी जे आहे पुढे प्रवेश केला लोकसभेमध्ये सुद्धा, आणि त्यांनी सांगितले जगातला कोणी ही घटना बदलू शकत नाही. दुसरा आमच्याकडे कांद्याचा प्रश्न होता, ज्वलंत होता, तो सुद्धा मग त्यांना मी सांगितल्यानंतर ते लक्षात आलं त्यांच्या, आणि त्याच्या कांद्याच्या निर्यातीवरचे सगळे निर्बंध त्यांनी उठवले. त्यामुळे जे आहे आज आमच्या शेतकऱ्यांना सुद्धा 2 पैसे मिळत आहेत, तो सुद्धा आनंदी आहे. पीक विमा मिळाला त्याच्यामुळे आनंदी आहे. लाडक्या बहिणीचे पैसे आले त्याच्यामुळे आनंदी आहे. तर आणि वेगवेगळ्या ज्या गोष्टी ज्या आता युती सरकारनं ज्या आहे देऊ केल्या, मुलींना मोफत शिक्षण असेल, शेतकऱ्यांना अधिक पैसे देणं असेल, सिलेंडर देणं असेल, सर्व धर्माच्या लोकांना जी मदत करायचं आपण सगळ्यांनी ठरवू, हिंदू मुसलमान सर्व जाती धर्माच्या, त्याच्यामुळे जे आहे निश्चितपणे मागच्या 6 महिन्यापूर्वी झालेली जी आहे लोकसभेची निवडणूक आणि ह्या निवडणुकीमध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे.